दर्शन समोर फलंदाज अक्षय. अक्षयच्या सुद्धा मनगटात तेवढीच ताकद, मोठे फटके खेळण्याची ताकद आणि नक्कीच प्रेक्षक वर्गाचं या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच मनोरंजन करेल अक्षय. आपल्याला स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय. दर्शन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूंवरती सागर आणि अक्षय किती धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत आहेत ते पाहायचंय. पुढील चेंडू असेल यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. एकच धाव घेतली जाते. सागर आणि अक्षयच्या माध्यमातून एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 23 वरती. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. वाडा तर 11 नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. तर प्रथम फलंदाजी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते तारास्फोट तारा मुंबरी संघाने. पुढील चेंडू असेल तो दर्शन नेसवणकरचा खेळण्यासाठी सज्ज. सागर सूर्य एक फाटका येतोय. सागरच्या बॅट मधून उडवलाय चेंडू स्क्वेअर लेगला षटकारासाठी खणखणी देतोय. सागरच्या बॅट मधून चौथा षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 29 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते सागर जुवाटकरचे. वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय. अजूनही क्रीज वरती सुरक्षित. आणि सागर जर शेवटच्या चेंडू पर्यंत मैदानावरती राहिला तर नक्कीच आपल्याला मोठी धावसंख्या इथं स्कोर बुक वरती नक्कीच दिसेल. 29 धावांमध्ये 25 धावांचं योगदान देतोय तो आपल्या संघासाठी. वाडा तर 11 साठी सागर जुवाटकर. दर्शन वरती आता मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल आणि कोणत्या प्रकारचा. अरे सुरेख फटका येतोय. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथं मात्र एक धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 30 वरती. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 30 धावसंख्या होते 30. आणि 2 चेंडूवरती मोठे फटके येतील का अक्षयच्या बॅट मधून बघायचं. आणि कुठल्या प्रकारचा चेंडू फेकतोय दर्शन नेसवणकर पाहायचंय. सुरेख फटका येतोय. झेल उडतोय. झेल खाली अक्षय तारी हर्षद तारी येतोय आणि सुरेख झेल टेपला जातोय. अक्षयची खेळी संपुष्टात येते. नवीन फलंदाज कृतिक जुवाटकर एका चेंडूचा खेळ करण्यासाठी येतोय मैदानावरती. ज्याला प्राचारण केले जाते कृतिक जुवाटकर. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल. सेमी फायनलचा महत्वपूर्ण सामना रंगतोय तो म्हणजे वाडा तर 11 विरुद्ध तारास्फोट तारा मुंबरी. कृतिक आणि इथं मात्र धावचेद होतोय तो कृतिक. संघाला बसतोय 3रा धक्का. 3 गडी बाद 30 आणि 31 धावांचं उद्दिष्ट असेल ते तारास्फोट तारा मुंबरी संघासमोर. 12 चेंडू 31 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 12 चेंडू आणि 31 धावा. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना असेल आणि या सामन्यावरती पकड मजबूत करतोय तो तारास्फोट तारास मुंबरी संघ. वाडा तर 11 संघाच्या खेम्यामध्ये तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतील यावर आता लक्ष असेल ते सर्व प्रेक्षक वर्गाचं. कारण सामना महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आहे. 30 धावांवरती रोखलं जातंय वाडा तर 11 ला आणि 31 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते तारास्फोट तारा मुंबरी संघासमोर. तारास्फोट तारा मुंबरी संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आणि तर वाडा तर 11 संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. महेश चौगुले यांना विनंती असेल की त्यांनी पॅव्हेलियन मध्ये स्थानापन्न व्हायचंय. महेश चौगुले
वैभव दुरे विनंती असेल. महेश चौगुले यांचा सत्कार केला जातोय. शुभम दीपेश यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतंय. चला मैदानावरती जाऊया. महत्वपूर्ण सामना चालू आहे तो म्हणजे सेमीफायनलचा सामना रंगतोय. वाडा तर 11 विरुद्ध तारा स्पोर्ट तारा मुंबरी संघ. सूरज जुवाटकर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतंय. पहिलं वैलं षटक घेऊन येतोय सूरज. त्याच्या समोर इनफॉर्म बॅट्समन वैभव धुरे. ज्या 2 मॅच मध्ये मॅच विनर ठरला तोच वैभव धुरे आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावांचं उद्दिष्ट मैदानात. पहिला चेंडू उडवलाय. इथं मात्र खेळी संपुष्टात येईल का? हर्षद हरम यांच्याकडून सुद्धा आता जर 1 हँड मॅच पूर्ण केली तर त्याच्यासाठी वैभव धुरीसाठी 1000 रुपयांचं परत एकदा पारितोषिक. एक संधी निर्माण झाली होती परंतु प्रयत्न फसलाय. झेल सोडला जातोय. वैभवला जीवदान दिलं जातं. हे जीवदान किती महागडं ठरेल का हे पाहायचंय. सूरज कशा प्रकारचा चेंडू फेकेल. दुसरा इथं मात्र सुरेख चेंडू फेकतोय आणि कमबॅक करतोय तो मात्र सूरज जुवाटकर. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय सूरजच्या माध्यमातून आपल्याला. पुढे चेंडू असेल सूरज जुवाटकर खेळण्यासाठी सज्ज असेल. वैभव धुरी सूरज टू वैभव असं समीकरण आपल्याला मैदानावर ते पाहायला मिळतंय. आता झेल उडतोय. झेल होईल का? आणि 1 हँडेड झेल टिपला जातोय. कोण तो? श्रेयस जुवाटकरचा सुरेख झेल टिपला जातोय. एका हातामध्ये त्याने झेल टिपला जातोय. सुरेख झेल टिपला जातो आणि वैभव धुरीची खेळी संपुष्टात येते. तिसऱ्या क्रमांकासाठी प्रज्वल नेसवणकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू असेल सूरज जुवाटकरचा खेळण्यासाठी सज्ज असेल प्रज्वल नेसवणकर. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील धावसंख्या पोहोचते 2. सुरेख फटका येतोय. अक्षय येतोय. थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. अक्षयकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 3 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूंवरती हर्षद तारी सूरज जुवाटकर गोलंदाजी एंडवर. सुरेख फटका येतोय आणि षटकार. सुमित बाबलला सुद्धा 200 रुपयांचा पारितोषिक. सुरेख जल टिपला जातोय सुमित कडून. 7 चेंडू 22 धावा. विजयाचं समीकरण नसेल 7 चेंडू 22 धावा.
सुमित जातेकर गोलंदाजी एंडवर नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. 7 चेंडू 22 धावा. 6 चेंडू 22. 31 रे. 9 आणि गण्या एक नाही एक कृतिक आणि स्वर चेंडू अवांतरची धाव जमा होते. धाव संख्या पोहोचते 10 वरती. 21 होय ना. 7 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त फेकतोय तो सुमित जातेकर. थोडस दडपण असेल सुमित वरती. प्रज्वल नेसवणकर आपल्याला स्ट्राइक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21. सुरेख फटका येतोय. प्रज्वलच्या बॅट मधून खणखणीत येतोय षटकार. षटकाराच्या सण धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पोहोचते 16 वरती. 5-15 सामना कुठे नेऊन ठेवलाय बघा. 5 चेंडू 15 धावा. कोण विजय ठरेल कोण काय ठरेल. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तारा स्पोर्ट तारा मुंबरी विरुद्ध वाडातर 11. 5 चेंडू 15 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू 15 धावा. गोलंदाजी एंडवर सुमित जातेकर. समोर फलंदाज प्रज्वल नेसवणकर. सुरेख चेंडू उडवलाय. स्ट्रेट डायचा फटका. लॉंग आपला चेंडू येतोय. चार चेंडू 9 धावा. काय सामना रंगतोय. 21 होते ना का 22 होते. 7-22 होते ना. 6 चेंडू मध्ये 22 धावाचा सामना होता. सलगच्या 2 चेंडू वरती 2 षटकार ठोकतोय तो प्रज्वल नेसवणकर आणि सामन्यामध्ये रंगत आणताना दिसतोय. 4 चेंडू 9 धावा. विजयाचं समीकरण असेल पहा. 4 चेंडू 9 धावा. सुमित जातेकर वरती हल्ला चढवला जाईल का. सुरेख फटका येतोय. प्रज्वलच्या बॅट मधून दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न का. नक्कीच दोन्ही ओव्हरथ्रो होतोय परंतु 2 धावा घेतल्या जात आहेत. 3 चेंडू 7 धावा. विजयाचं समीकरण असेल 3 चेंडू 7 धावा. सामना होता तो 22 धावांचा. येऊन टेपलाय 7 धावांवरती. 3 चेंडू 7 धावा. काय होईल काय बिघडेल पाहायचंय. सुमित जातेकर कशा प्रकारचा गोलंदाजी करेल आणि कशा प्रकारची फटकेबाजी असेल प्रज्वल नेसवणकरची. अतिशय थरारक रोमहर्षक असा सामना पाहायला मिळतो. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना वाडातर 11 विरुद्ध तारा स्पोर्ट तारा मुंबरी. 3 चेंडू 7 धावा. पुढे चेंडू असेल सुमितचा. खेळण्यासाठी सज्ज असेल प्रज्वल नेसवणकर. सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून मारतोय. जाईल का चौकारासाठी आणि चौकार होतोय. सुरेख फलंदाजी प्रज्वलची पाहायला मिळते. प्रति हल्ला चढवला जातोय सुमित जातेकर वरती. 2 चेंडू 3 धावा. लाईनमनला विनंती असेल. महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आहे त्यामुळे मोंटर क्रिकेट क्लबच्या सर्व लाईनमनना विनंती असेल लाईनमनचा ताबा घ्यायचा आहे कारण सामना रंगतदार होताना दिसतोय. 2 चेंडू 3 धावा. विजयाचं समीकरण पहा काय आहे ते. 22 धावांची गरज होती. आता मात्र सामना येऊन टेपलाय. 2 चेंडू 3 धावा. कोण सामना जिंकेल. दोन्ही खेम्यामध्ये उत्सुकतेचं वातावरण असेल. तारा मुंबरी की वाडातर. दोन्ही संघ हे देवगड तालुक्यातील आणि सामना रंगतोय म्हणजे प्रज्वल नेसवणकरने जर मॅच विन केली तर त्याच्यासाठी हरेश हरम यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक येतंय. 2 चेंडू 3 धावा. सामना काय होता 22 धावांचा होता परंतु आता सामना येतोय 2 चेंडू 3 धावा. विजयाचं समीकरण महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना खरोखरच
डोळ्याचं पार न पाडणारा असा हा सामना रंगतोय तो म्हणजे तारा स्पोर्ट तारा मुंबरी विरुद्ध वाडातर 11. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग असेल. प्रज्वलचा कशा प्रकारचा शॉट असेल. सुरेख फटका येतोय. दुसरी धाव येईल का आणि नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव घेतली जाईल का तिसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. आणि आता एक चेंडू 1 धावा. 22 धावांची मॅच होती. कुठे येऊन टेपले बघा. एक चेंडू 1 धावा. काय होईल काय बिघडेल कारण एक चेंडू 1 धावा. 2 चेंडू 3 धाव्याची गरज होती. 2 धावा घेतल्या जातात प्रज्वल नेसवणकर करून. एक चेंडू 1 धावा. विजयाचं समीकरण महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाडातर 11 विरुद्ध तारा स्पोर्ट तारा मुंबरी. प्रज्वल नेसवणकर एका चेंडूवरती 1 धावा घेईल का आणि विजय होईल का. तारा स्पोर्ट तारा मुंबरी दोन्ही खेळामध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. मॅच कोणीही विजयी हो किंवा हारो परंतु सर्व खेळाडूंना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणीही जायचं नाही कारण महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना चालू आहे. त्यानंतर लगेचच फायनलचा सामना होईल. या सामन्यात जो विजयी ठरेल तो नक्कीच फायनल मध्ये धडक मारेल VRCC आनंदवाडी संघासमोर. कारण एक चेंडू 1 धावा. सामना कुठे नेऊन ठेवलाय बघा. 22 धावांचा सामना होता. 7 चेंडू मध्ये 22 धावांची गरज होती आणि आता सामना होतोय तो म्हणजे एक चेंडू 1 धावा. कुठेतरी महागडं षटक ठरतंय ते म्हणजे सुमित जातेकरचं. काय होतंय काय बिघडतंय शेवटच्या चेंडूवरती काय होईल. एक चेंडू 1 धावा. हे कोणी भाकीत करू शकत नाही की जो संघ क्षेत्ररक्षण करतोय तो जिंकेल की जो क्षेत्ररक्षण फलंदाजी करतोय तो जिंकेल. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. या खेळामध्ये काही होऊ शकतं. जी मॅच 7 चेंडू 22 धावांची होती ती 1 चेंडू 1 धावा. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना रंगतोय. 1 चेंडू 1 धावा. सामन्याला उशीर होतोय. पंचांना विनंती असेल की महत्वपूर्ण सामना चालू आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. मेन पंच संदीप दुरत सर. स्क्वेअर लेग पंच विष्णू प्रभू सर. दोन्ही सरांना विनंती असेल सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. 1 चेंडू 1 धावा. 1 धाव निघेल का. 1 धाव प्रज्वलच्या बॅट मधून येईल का आणि कशा प्रकारचा चेंडू फेकतोय. काय डॉट येईल चेंडू हे पाहायचं आहे कारण थरारक हा वाढत चाललाय. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाडातर 11 विरुद्ध तारा स्पोर्ट तारा मुंबरी. नक्कीच प्रज्वलच्या बॅट मधून इथं कुजबूज चालू आहे. नक्कीच तो 1 धावा घेईल का यावर इथं हितगुजका चालू आहे आणि सुरेख फटका. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जायचं नाही. विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. लगेचच फायनलचा सामना होईल. वैभव दोरी आपल्याला विनंती असेल कारण मॅच तुम्ही जिंकलात. मॅच अटीतटीची होती. अटीतटीची लढत होते. टॉस साठी लगेच जायचं आहे. वैभव दोरी तुम्हाला विनंती असेल लगेचच तेजस सारंग आपण टॉस साठी यायचंय. प्रज्वल नेसवणकर 1 हँडेड मॅच ज्यांनी आपल्या खेम्यामध्ये परतून आणली त्याचं खरंच मनापासून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण 7 चेंडू 22 धावांची मॅच होती आणि वाडातर 11 संघाच्या खेम्यामध्ये उत्कर्ष सारखा एक अष्टपैलू गोलंदाज असताना सुमित जातेकर वरती जबाबदारी सोपवली जाते. मात्र सुमित जातेकर कुठेतरी कमी पडतो आणि 7 चेंडू मध्ये 22 धावा वसूल केल्या जातात त्या प्रज्वल नेसवणकर कडून. कुठेतरी चूक केली जाते वाडातर 11 संघाकडून कारण सामना